आता मालक आहे म्हणतो आणि अधिकारी हे सेवक आहेत म्हणतो, नोकर आहेत म्हणतो, परंतु नोकर असणाऱ्यांना आज त्यांच्या कार्यालयामध्ये अँटीचेंबरमध्ये त्या ठिकाणी शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे, परंतु मालक असणाऱ्या लोकांना म्हणजे तुम्हाला मला जनतेला त्याच्यामध्ये साधी शौचालयाची मुतारीची एक घोट पाणी पिण्याची जर व्यवस्था नसेल तर या लोकशाही व्यवस्थेचा धिक्कार आहे। ह्यांनी जाणीवपूर्वक या लोकांना त्रास देण्यासाठी ही व्यवस्था केली आहे। एक भरण्यासाठी खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत, ते शासनाला कर देत आहेत। लोकशाहीमधले हे मालक आहेत आणि मालकाचे पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था जर नसेल त्यानं कर देऊन तर ह्याच्या एवढी दुर्दैवी बाब कोणती नाही। हे दुर्दैव लवकर ओळखून घ्यावं आणि तात्काळ शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी आरो बसवून किंवा स्वच्छ पाण्याचा प्लांट बसवून आणि शौचालय केल्यानंतरही त्याची दररोज स्वच्छता ठेवून त्या ठिकाणी त्याची दररोज अंमलबजावणी होणं गरजेचं आहे। आणि या आदर्श घालून द्यायचा आहे की ज्या शौचालयामध्ये त्या कार्यालयाचा प्रमुख जातो, मग ते तहसीलदार असतील, पोलीस निरीक्षक असतील किंवा जिल्हाधिकारी असतील, त्या शौचालयामध्ये नागरिकांची व्यवस्था असली पाहिजे, म्हणजे ते शौचालय शुद्ध राहील, स्वच्छ राहील आणि निरोगी राहील। आणि ज्या पाण्याच्या व्यवस्थेमधून शासकीय कार्यालय प्रमुख, तहसीलदार, सब रजिस्ट्रार, पोलीस निरीक्षक साहेब, उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी हे सगळे ज्या पाण्याच्या व्यवस्थेतून पाणी पितात तेच पाणी नागरिकांना उपलब्ध असलं पाहिजे, म्हणजे त्याची स्वच्छता आणि त्याची शुद्धता कायम राहील। हा दंडक आणि हा मानक तमाम महाराष्ट्रातल्या लोकांसाठी घालून दिला पाहिजे। ज्या कार्यालयात अधिकारी पाणी पिल त्याच ठिकाणी नागरिकही पाणी पिल। काही एखाद दुसरा नंबर असतो, एखाद दुसरा सातबारा आलेला नसतो, अशा वेळेस त्यांच्या तासन तास थांबल्यानंतर घोटभर प्यायला पाणी मिळणार नसेल, त्या ठिकाणी तिची शौचालयाची त्या महिलेच्या माझ्या भगिनीची जर व्यवस्था होणार नसेल, त्या ठिकाणी माझ्या नागरिकाची पुरुषांची व्यवस्था होणार नसेल तर त्यांनी काय भूमिका घ्यायची हे उत्तर या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनीच दिलं पाहिजे। ती लोक शासनाला कर भरण्यासाठी खरेदी विक्रीचा व्यवहार करण्यासाठी त्या ठिकाणी येत आहेत, ते शासनाला कर देत आहेत। लोकशाहीमधले हे मालक आहेत आणि मालकाचे पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयाची व्यवस्था जर नसेल त्यानं कर देऊन तर ह्याच्या एवढी दुर्दैवी बाब कोणती नाही। हे दुर्दैव लवकर ओळखून घ्यावं आणि तात्काळ शौचालयाची आणि पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी आरो बसवून किंवा स्वच्छ पाण्याचा प्लांट बसवून आणि शौचालय केल्यानंतरही त्याची दररोज स्वच्छता ठेवून त्या ठिकाणी त्याची दररोज